मराठी सिनेमा आणि मालिका विश्वातील एक आघाडीची अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. तिने मनोरंजन विश्वात प्रचंड यश मिळवले असले तरीही तिचं वैयक्तिक आयुष्य मोठ्या वादविवादांनी आणि चढउतारांनी भरलेलं होतं. फार कमी काळात ती अनेक प्रकरणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिने स्वतःहून मोडलेला साखरपुडा, पंचविशीत प्रेमविवाह, फक्त वर्षभरात झालेला घटस्फोट, आईचा मृत्यू, किसिंग सीनमुळे आणि अनेक मालिका अर्ध्यावर सोडल्यामुळे झालेलं ट्रोलिंग, अशा अनेक गोष्टींमुळे ती कायम चर्चेत राहिली होती. नुकत्याच एका मुलाखतीत तिने सर्व मुद्द्यांवर दिलखुलास गप्पा मारल्या. चला तर जाणून घेऊया ती नक्की काय म्हणाली. मुलाखतीत सुरुवातीला तेजश्रीने आपल्या लग्नाबद्दल बोलताना सांगितले की मला कायमच लवकर लग्न करायचं होतं. आजही मी हेच सांगते की 30च्या अगोदर लग्न केलं पाहिजे. 24व्या वर्षीच माझं लग्न ठरलं होतं. याबद्दल सांगायचे तर होणार सून मी या घरची या मालिकेदरम्यान तिच्या घरच्यांनी तिचं अरेंज मॅरेज ठरवलं होतं. साखरपुड्याचा मुहूर्त देखील ठरला होता. मात्र मालिकेच्या दरम्यान ती आणि शशांक एकमेकांच्या प्रेमात पडले. यामुळे तेजश्रीने तिचं ठरलेलं लग्न मोडलं. नंतर तिने 8 फेब्रुवारी 2014 रोजी पुण्यात शशांकसोबत थाटामाटात लग्न केलं. मात्र काही दिवसातच नवरा बायकोमध्ये खटके उडायला लागले. एका वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. यावेळी शशांकने तेजश्रीवर अत्यंत गंभीर आरोप केले होते. तो म्हणाला होता, तेजश्री स्वतःला मोठी कलाकार समजते. मी 14 वर्षापासून अभिनय करते आहे. तुझी ही पहिलीच सिरियल आहे असे म्हणत ती मला नौकेसारखी वागणूक द्यायची. याशिवाय ती माझा आणि माझ्या घरच्यांचाही आदर करत नव्हती. यावर तेव्हा तेजश्रीने कोणतेच उत्तर दिले नव्हते. मात्र या मुलाखतीत तिने यावर आपलं मत मांडलं. ती म्हणाली, ज्या व्यक्तीला आपल्या वागण्याचा पश्चातापच नाही, ज्याला तुमच्या भावना समजून घ्यायचं नाही, अशी व्यक्ती आयुष्यात नसलेली बरी. अशी व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यातून निघून जाते. नंतर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कसं सावरत आहात याचं त्याला काहीच भान नसतं. जो माणूस तुमच्या वर्तमानातच तुम्हाला भूतकाळ बनवतो अशा व्यक्तीपासून लांब राहिलेलं बरं. अशा रीतीने तेजश्रीने भावनांना वाट मोकळी करून दिली. घटस्फोटानंतर शशांकने 2 वर्षातच दुसरं लग्न केले. यानंतर शशांकला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. यावर ती म्हणाली, शेवटी वेगळं व्हायचं हा दोघांनी मिळून घेतलेला निर्णय होता. त्यामुळे तो तर स्वतःच्या पुढच्या आयुष्याचा विचार करू शकतो. त्याला तो अधिकार आहे. यानंतर तिला तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, माझं लग्न संस्थेवर अजूनही विश्वास आहे. म्हणूनच मी सर्वांना लवकर लग्न करण्याचा सल्ला देते. माझा घटस्फोट झाला त्या दिवसापासून मी पुन्हा लग्न करायला तयार आहे. मात्र एकदा केलेली चूक मी पुन्हा करत नाही. त्यामुळे यावेळी मी अधिक सावध आहे. भविष्यात एक चांगला, प्रामाणिक आणि आयुष्यभर साथ देणारा जोडीदार मिळाल्यास मी नक्कीच लग्न करेन. यानंतर ती तिच्या आईच्या निधनावर बोलली. ती म्हणाली, आईचं जाणं हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. मी शाळेत असल्यापासून तिने मला अनेक कार्यक्रमात भाग घ्यायला प्रोत्साहन दिले. तिच्यामुळेच मी आज अभिनेत्री होऊ शकले. या गोजवण्या घरामध्ये काम करताना मी 14 वर्षांची होते. तेव्हा आई माझ्यासोबत सेटवर यायची. 12 तास शूटिंग करून शेवटच्या ट्रेनने आम्ही घरी जायचो. डोंबिवली ते गोरेगाव असा रोजचा खडतर प्रवास ती माझ्यासोबत करायची. पुढे घटस्फोटानंतरही तिने मला खूप आधार दिला. 2018 साली तिला कर्करोगाचे निदान झाले. काही वर्ष उपचार घेतल्यानंतर 2023 साली तिचे निधन झाले आणि मी माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि मोठा आधार गमावला. यानंतर तेजश्रीला तिच्या अनेक गोष्टींवर लोक करत असलेल्या ट्रोलिंगविषयी विचारणा झाली. सोज्वळ अशा तेजश्रीने शर्मन जोशीसोबत एक किसिंग सीन दिला होता. त्यावेळी तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. शिवाय मराठी वाहिनीशी तिचे मतभेद झाल्याचे देखील बोलले गेले. काही मालिका तिने अर्धवट सोडल्या तर झी मराठीवरील अगबाई सासूबाई या मालिकेच्या दुसऱ्या भागात तिने काम करण्यास स्पष्ट नकार दिला. तेव्हाही प्रेक्षक भडकले होते. यावर बोलताना ती म्हणाली, किसिंग सीनबद्दल बोलायचे तर ती त्या स्क्रिप्टची गरज होती. कधी कधी कलाकाराला आपली इमेज ब्रेक करावी लागते, नाहीतर कामात तोचपणा येतो. मालिका सोडण्याबद्दल बोलायचे तर त्याला अनेक कारणं आहेत. मालिकेत काम करणं खूप हेक्टिक असतं. आरोग्य सांभाळणं महत्त्वाचं असतं. शिवाय काही वेळा आपला स्वतःचा आत्मसन्मान जपावा लागतो. आपली किंमत आपणच ओळखायची असते. त्यामुळे कुठे अनादर होत असेल तर तेथे मी काम करत नाही. लोकांच्या ट्रोलिंगवर बोलायचे तर तुम्ही कसेही वागा, लोक ट्रोल करतच राहणार. जी माणसं मला टोमणे मारतात ती माझी माणसं नाहीच. मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही. अशा प्रकारे तेजश्री प्रधान हिने मुलाखतीत आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींवर दिलखुलास गप्पा मारल्या. सध्या तेजश्री वीण दोघातलीही तुटेना या मालिकेत काम करत आहे. आज तेजश्री प्रधान आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाकडे अतिशय सकारात्मक नजरेने पाहताना दिसते. प्रेमभंग, घटस्फोट, आईचा मृत्यू, ट्रोलिंग आणि करिअरमधील वाद या सगळ्या गोष्टींचा तिने मजबूतीने सामना केला.
म्हणूनच आजही ती स्वतःच्या मतांवर ठामपणे उभी राहते आणि कोणत्याही टीकेला न घाबरता बिनधास्त आयुष्य जगते. अभिनयासोबतच तिचा प्रामाणिक आणि स्पष्ट स्वभावही प्रेक्षकांना भावतो. आयुष्यामध्ये अनेक चढउतार येऊन देखील चेहऱ्यावर हसू ठेवत नव्याने उभं राहणं हीच कदाचित तेजश्री प्रधानची खरी ताकद आहे.